श्री स्वामी समर्थ मंडळी, मी एकता आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना असे म्हणून आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर येत्या 29 जूनला सोमवारी येत आहे वटपौर्णिमा। ज्येष्ठ महिन्यातील हा सर्वात महत्त्वाचा सण असा मानला जातो। हा जो सण आहे वटपौर्णिमा हा आपल्या महाराष्ट्रात अति उत्साहाने महिला साजरा करतात। तर बघा, या वटपौर्णिमेला सोमवार आल्यामुळे या वटपौर्णिमेचे महत्त्व आणखीनच वाढले आहे। कारण सोमवार हा भगवान शिवांचा आहे, त्यामुळे या सोमवारी आल्यामुळे ही वटपौर्णिमा खूप खास आहे असं आपण म्हणू शकतो। तर यंदा 29 जूनला सोमवार आणि पौर्णिमा याचा मिलन झाल्यामुळे हे धार्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ मानले जाते आणि ही वटपौर्णिमा विशेषतः मंगलमयी जावो असे आपण मानूया। तर विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपण सुवासिनी महिला या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यवतीसाठी हे व्रत करतात। तर 28 तारखेला पौर्णिमा सुरू होत असून 28 जून ते 29 जून अशी पौर्णिमा आहे। 28 जूनला रात्री 3:06 नंतर पौर्णिमा लागते आणि सकाळी म्हणजेच 29 तारखेला 5:30 वाजेपर्यंत पौर्णिमा आहे। तर उदयतिथीनुसार आपण 29 जूनची जी पौर्णिमा आहे तीच आपण गृहीत धरणार आहोत। तर या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान करून आपली घरातली कामे उरकून यानंतर आपण ही वटपौर्णिमा साजरी करणार आहे। तर वटपौर्णिमा कधी साजरी करायची आहे, कोणता काळ शुभ आहे, तर बघा, सकाळी 7:30 ते 9 म्हणजे सोमवारी सकाळी 7:30 ते 9 हा राहू काळ आहे आणि सहसा राहू काळामध्ये आपण जे शुभ कार्य असतो ते आपण करत नसतो। राहू काळ म्हणजेच काय की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जे पूर्ण दिवस आहे त्याचे 8 भाग केले जातात आणि या भागामध्ये एक भाग असतो तो राहू काळ मानला जातो। हा काळ जो असतो तो 90 मिनिटांचा असतो। हा प्रत्येक दिवसाला म्हणजेच आता सोमवारी हा जो राहू काळ आहे तो 7:30 ते 9 वाजेपर्यंत म्हणजे 1.5 तासाचा आहे। तर बघा, या काळामध्ये आपण जे शुभ कार्य असतं, नवीन व्यवसाय, नवीन एखादी गोष्ट आपण जे करणार असतो, तर शुभ कार्य जे असेल त्याला आपण या काळात आपण थांबवतो, म्हणजे या गोष्टी करत नाहीत। हां, पूजाविधी आपण करतो, आपण देवपूजा किंवा बाकी कामं करतो, पण जे शुभ कार्य जे म्हणतो आपण नवीन सुरुवात ती या काळात आपण करायची नसते। तर बघा, राहू काळ हा 7:30 ते 9 आहे। तर 9च्या नंतर आपण 12:30 वाजेपर्यंत आपली वटपौर्णिमेची पूजा करू शकतो आहे। तर बघा, 12:30 पर्यंत वेळ आहे, पण आपण सहसा 12 ते 12:30 ही वेळही आपण देवपूजेसाठी अमान्य धरली असते, कारण देव या वेळेला नामस्मरणाला बसलेले असतात असे म्हटले जाते। तर 9 ते 12 हा काळ आपण वटपौर्णिमेसाठी पूजेसाठी आपण उत्तम म्हणजे शुभ मानला गेलेला आहे। तर बघा, आपण या दिवशी लवकर उठून जेवढे शक्य होईल तेवढं 9 वाजेपर्यंत 9:30 वाजेपर्यंत आपली घरातली कामे उरकून घ्यायची आहेत। आपण इतर वेळेस काय करतो, प्रत्येक वटपौर्णिमेला काय करतो की आपली घरातली सगळी कामे आवरतो आणि निवांत वटपौर्णिमेची पूजा करायला जातो। पण यावेळेस आपल्याला 9:30 ते 12 वाजेच्या आतपर्यंतच या 3-3.5 तासामध्येच आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करून घ्यायची आहे। तर हां, जर तुम्ही ऑफिसला जाणारे असलाय आणि तुम्हाला 9:30 नंतर पूजा करणं शक्य नाही, तर तुम्ही 9:30च्या आत पूजा केली तरीही चालेल, कारण हे आपल्या मान्यतेवर आहे। आपल्याला जर पॉसिबलच नसेल तर आपण या वेळेमध्ये पूजा केली तरी हरकत नाही आहे। फक्त असं मानलं जातं की राहू काळात आपण सहसा हे शुभ कार्य म्हणजे आता पूजा करणं, आपण वटपौर्णिमेची पूजा करणं हे पण एक शुभ कार्यच आहे, म्हणून आपण सहसा हे टाळतो। तर बघा, काय ऑफिसला जाणारे असतील, काहींना बाहेर जाऊन पूजा करणे वडाची शक्य नसेल, तर काहीजण वडाची फांदी घरी आणून त्याचीही घरी शास्त्रोक्त पद्धतीने आपण पूजा करतो। जसं वडाची फांदी आपण तुळशी घेऊन
त्याला वडाची फांदी जोडून आपण घरच्या घरीही पूजा केली जाते। तर बघा, आपण पूजेसाठी पूर्ण तयार झाल्यानंतर आणि या ठिकाणी आपण रंग बघितले आहेत। रंग यावर्षी जे शुभ आहेत ते म्हणजेच लाल, हिरवा, जांभळा, गुलाबी, पिवळा हे 5 रंग आहेत ते यावेळेच्या वटपौर्णिमेला अतिशय शुभ आहेत। कारण लाल, हिरवा हे सौभाग्याचं लेणं मानले गेलेलं आहे। गुलाबी रंग तसेच जांभळा रंग हा देवीचा प्रियच रंग आहे। त्यामुळे आणि पिवळा म्हणजे सौभाग्यासाठी प्रतीकच आहे, सौभाग्याचं फुलून देणारं प्रतीक आहे आणि आपल्या नवऱ्याच्या म्हणजे पतीच्या भरभराटीसाठी हा अतिशय उत्तम रंग आहे। याशिवाय बांगड्याही आपण हिरव्या किंवा लालच परिधान करायच्या आहेत। या ठिकाणी आपण आवर्जून हिरवी काचेची बांगडी परिधान केलेली अतिशय उत्तम आहे। कारण हिरव्या ज्या काचेच्या बांगड्या असतात ज्याचा जो नादध्वनी असतो तो एक सकारात्मक ऊर्जेसाठी खूप अतिशय उत्तम असा असतो। त्यासाठी आवर्जून महिलांनी काचेची बांगडी ही परिधान करावी। तर बघा, आपण आवरल्यानंतर आपण 9:30 नंतर आपण वटपौर्णिमेची पूजा करायला जाणार। तर या ठिकाणी आपण एक मोठे ताट घेणार आहे। त्यामध्ये आपण हळदी कुंकू, अक्षता, निरंजन, वडाला कुंडाळण्यासाठी दोरा, कापसाचे वस्त्र वडासाठी, याशिवाय आंबा, आपण अगरबत्ती, नारळ आणि एक तांब्या पाण्याने भरलेला वडाभोवती आपण पाणी शिंपडून त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करतो। याशिवाय नैवेद्य म्हणून आपण पुरणपोळीचं नैवेद्य किंवा नाही जर शक्य झालं तर या ठिकाणी आपण डाळ आणि गूळही घेतो नैवेद्यासाठी प्रसाद म्हणून, किंवा तुम्ही गोड काहीतरी घेऊ शकता, खीर वगैरे। पण या ठिकाणी पुरणपोळीचा जो नैवेद्य असतो त्यालाच मान्यता असते। या ठिकाणी आपण पूजा झाल्यानंतर सवासणींच्या ओटी भरतो। तर या ठिकाणी त्यासाठी आपण गहू आणि आंबे हे आपण ओटीमध्ये घालतो। तर 5 जणींची या ठिकाणी आपण ओटी भरून घेत असतो। ते झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या, काही जे गावानुसार जे नियम आहेत ते बदललेले असतात। तर उपवास कधीपर्यंत करायचा, तर काही ठिकाणी पूजेनंतर उपवास उद्यापन केले जाते, म्हणजे उपवास सोडला जातो। तर काही ठिकाणी असे असते की पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळीच उपवास सोडतात। तर काही ठिकाणी आपण सकाळी पूजा झाल्यानंतर उपवास सोडून संध्याकाळी फळाहार केला जातो। तर बघा, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये थोड्याफार फरकाने आपण वटपौर्णिमा हे सण साजरे करतो। या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण खास करून सती सावित्री आणि सतीवान त्यांचा पती यांची ही कथा या दिवशी आपण आवर्जून आठवण करतो की त्या यमराजांकडून सती सावित्रीने आपल्या पतीचे प्राण कसे वाचवले। तर यासाठी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम प्रगतीसाठी, आरोग्यासाठी, आपले सौभाग्य अखंड राहावे यासाठी आपण ही वटपौर्णिमा साजरी करतो। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की वटपौर्णिमेला राहुकाळ कधी आहे। राहुकाळ सोडून आपण 9:30 ते 12च्या दरम्यान आपली पूजा करून घ्यायची आहे। वडाला दोरा गुंडाळताना आपण मनोभावे श्रद्धेने पतीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आपलं अखंड सौभाग्य आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची आहे। कारण वडाचं झाड हे दीर्घायुष्य असल्यामुळे आपण त्याच्या भोवती फेऱ्या घालून आपल्या नवऱ्यासाठी, पतीसाठी, मुलांसाठी ही प्रार्थना करतो। तर मनोभावेही आणि श्रद्धेने ही पूजा आपण करायची आहे। याशिवाय आपण जे शुभ रंग आहे साड्यांचे, बांगड्यांचे तेही बघितले आहेत आणि उपवास गाव परत्वे नुसार आपले उपवास वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सोडला जातो। सहसा आपण की उपवास हा पूजा करून आल्यानंतर सोडतो। तर बघा, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।